नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नाफेड अंतर्गत सुरू असलेल्या ज्वारी खरेदी केंद्रावर मोठा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। प्रत्यक्षात शेतात ज्वारीचे पीक नसताना केवळ बोगस सातबारा आणि बनावट कागदपत्रे तयार करून काही लोक व्यापाऱ्यांच्या संगनमताने ज्वारी विक्रीचा गोरखधंदा करत असल्याचा संशय आहे। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी नांदगाव खंडेश्वर तालुका शिवसेना शिंदे गट शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले आहे। कृषी विभागाच्या अधिकृत माहितीनुसार नांदगाव खंडेश्वर तालुक्यात यंदा केवळ 58 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची लागवड झाली होती। या क्षेत्रातून अंदाजे 3000 क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना नाफेडच्या खरेदी केंद्रावर मात्र 7058 क्विंटल ज्वारीची आवक झाली आहे। विशेष म्हणजे यासाठी तब्बल 475 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे। ज्यांच्या शेतात सिंचनाची सोय नाही अशा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवरही ज्वारीची नोंद दाखवून हा कागदी खेळ खेळला गेल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे। या प्रकरणातील बोगस लाभार्थी आणि त्यांचे लागेबांधे शोधण्यासाठी सखोल चौकशी व्हावी। जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत संशयित लाभार्थ्यांचे पेमेंट रोखून धरावे अशी आग्रही मागणी शिवसेनेने केली आहे। यावेळी सुनील केने, प्रशांत वैद्य, राजेंद्र लेंडे, पवन ठाकरे, दिलीप डोईफोडे, नंदकिशोर इंगळे, सुनील बनसोड, विवेक भगत, मंगेश मानके, अमोल सावदे, एकांत शिरभाते, नितीन रावेकर, मनोज जैन आणि ऋतिक गुल्हाणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील या ज्वारी खरेदी घोटाळ्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।